कुटावर लग्न झाल्यावर महिला घरया घरी लग्न झाल्यावर महिला घर घरी लग्न झाल्यावर महिला घरया घरी हे वागविले तुझा चिमणीच्या गाण्यामध्ये मुलगा नाचत नाही. नाचत गाणं दुःखाचं आहे का सुखाचं आहे ते? चिमणीच्या गाण्यात गोरगावचं पाहुणं असं कुठं चाललं काही नाचत नाही नाचत हो. दुःखाच्या गाण्यामध्ये नाचतील का? मग काय असेल आनंदाचं आहे. हे लेख वाट लावला नाही. नाच मग त्याला काय लग्न झाल्यावर महिला लग्न झाल्यावर पहिला लग्न झाल्यावर पहिला परवा घरी जुनी माझी माहेरी जुनी माझी माहेरी लग्न झाल्यावर महिला घरी लग्न झाल्यावर पहिला घरी लग्न झाल्यावर महिला नवऱ्या घरी तवर मायर ऐकलं बाबा 9 महिने 9 दिवस ती आई पोटात वसुमा करते तर हाताचा पाळणा करती नत्राचे दिवे करती बरोबर. त्या मुलीला आई वडील लहानचे मोठे करतात. ती मुलगी बालवडी शाळेत जाते बाई. बालवडी शाळेत जाते पहिली दुसरी शिकते अशी तुरु काम करते बाई. आई बापासाठी पुढे आईबाप दिवसभर थकून येतात. आई बापाला वाटतं बाई आपली मुलगी आपलं काम करून होते तेवढाच आई बापाला आधार होतो बाई. मुलगी कुठं आई बापाला जड होत नाही. काही सांगायला पाहिजे तुम्हाला एक दिवसाची मानगड. मुलगी कुठं 10वी पास होते मॅट्रिक पास होते 12वी पास होते चालून कुठं 18 वर्षाच्या वयामध्ये येते बाई. 18 वर्षाच्या वयामध्ये आल्यावरती कुठं त्या पाहुण्याला कुठं तिच्या बापाला मित्रमंडळी बसले असतात. मित्रमंडळी म्हणतात का हो सकाराम तुमच्या पुढचं लग्न करायचं का? बापासाठी हा शब्द काही नवा नसतो. लग्न आजपर्यंत ऐकलं लोकांच्या मुलीसाठी बाई हा ऐकतोय कुठच्या स्वतःच्या लेकीसाठी बाप न ऐकता तुरु चालू घरी येतो बाई. संध्याकाळ होते संध्याकाळी कुठं ती आई ती मुलगी तिचा भाऊ कुठे घरी येतो बाई. तुम्ही जेवत असताना जेवणात ताट वाढतात पुढे त्या पाहुण्याचा फोन येतो बाई. म्हणतो का हो दाजी तुमच्या मुलीचं लग्न करायचं का? बाप दिवसभर त्या टेन्शन मध्ये राहतो सकाळच्या संध्याकाळी पुन्हा तेच वेळ येते बाई. बाप टेन्शन मध्ये असतो. बाप पण काय करतो चालतं ताट बाजूला लुटून देतो आणि कुठं त्या सासुंडावरती जातो. बायको बोलते का हो स्वामी तुम्हाला जेवायला काय झालं बाई? तुम्ही जेवत का नाही? तुम्ही जेवा. मी तुम्हाला बघितलं काल तुमचा चेहरा असा गुलाबाच्या फुलावर येता बाई. आता तुमचा चेहरा असा सुकला का? अगं काय सांगू वेडे तुला. अगं तुझ्या भावाचा फोन आलता. तुझा भाऊ म्हणला माझ्या भाषेचं लग्न करायचं का? लग्न हा शब्द नवा नाही.
आजपर्यंत त्याने सुद्धा लग्न केले, आपण पण ऐकले, पण आज माझी चिमणी काहू कारभारी. तुम्हाला एक सांगू का बाई, एवढीच माझी मुलगी जर झाली असेल ना तर करा लग्न तुम्ही. अगं वेडे, नाही, तुझी मुलगी ना ती माझं तरी कोणतरी आहे ना. तुझी जशी मुलगी तशी माझ्या काळजाचं धडकन आहे ग. काय सांगू तुला, मुलगी ना बऱ्याचं धन असतं बाबा. म्हणून पुढच्या चरणात काय सांगलं, निघाली वरात, कमळ मनाची आई रडते घरात, कमळ मनाची आई रडते घरात. आता तुझं सरकारी लग्न झाल्यावर जाणं बैला, लग्न झाल्यावर जाणं बैला, लग्न झाल्यावर जाणं बैला सासरे घरी. काय सांगितलं बाबा, त्या मुलीचं लग्न ठरतं. लग्न ठरल्यानंतर पुढं तारीख ठरते महाराज. तारीख ठरल्यानंतर 3 दिवस राहतात हजेरीला. बरोबर, तिसऱ्या माडीची राहते बाई, दुसऱ्या माडीची राहते. म्हणून आज ज्यावेळेस हळद लागते ना त्या दिवशी बसून ते आई वडिलाच्या हातपाय अशी थरथर काढतात बाई. आणि माझी चिमणी 2 दिवसाची, बरोबर, नंतर ती पर्याची होणार. कोण कोणाचे सासरू, कोण कोणाचे बाई. आपण जर 1 दिवस गेलो ना घरी करमला नाही तर आपण काहीतरी निमित्त घालून माझा बैल उपाशी, माझी गाय उपाशी म्हणून आपण दुसऱ्याची घरी चालले येतो. बरोबर आहे, एवढी काळजाची धडकन बाई. हरशी मी लोकांची हवली करू तर हाताचा पाळणा केला, तिच्यासाठी नेत्राचे दिवे केले. कसं माझं काळी दुसऱ्या छाती काढून दे बाई. म्हणून काय सांगितलं, ज्यावेळेस तिचं हळद लागते ना त्यावेळेस 5 सवसनी हळद लावतात. नंबर येतो कुठे आईचा हात कुठं थरथर करतो बाई. माझ्या चिमणीचं आई त्यावेळेस रडते की माझी ताई आता परक्याची होणार बाई. हळद लागते त्या मुलीला. नंबर येतो बापाचा बाप हळद लावतो, भाऊ हळद लावतो. ज्या वेळेस लग्न लागतं महाराज, लग्न लागल्यानंतर म्हणतात पुढे वेळ लक्षिता पडतात. आई तुळशीला पाणी घालते. आई तुळशीला पाणी घालताना त्या आईला सुधरत नाही, कधी लग्न लागतं महाराज. तुळशीला पाणी घालते तर तिच्या मैत्रिणी म्हणतात, अगं बाई लग्न लागलं तुमच्या मुलीचं. ती आई ज्यावेळेस ते पात्र कळशी खाली ठेकायला जाते ना त्या आईला सुधरत नाही. आई थरथर करते. बाई माझी चिमणी, तिच्या डोक्यात तेच विचार असतो बाई, माझी चिमणी पर्यायची होणार. आज कसं होणार कसं नाही, कोण कोणाचे सासू कोण कोणाचे. जर सासू सासरे चांगले निघले ना बाई तर चांगलं, नाहीतर आजकाल कसं आहे माहिती का, सुनाला फार त्रास देतात, जीव लावणारे कमी आहे. म्हणून पुढच्या चरणात काय सांगितलं बाई, लग्न माझं तुझं गाणं. आई
बैला लग्न झालं वरदान बैला सातार घरी लग्न झालं वरदान बैला परवा घरी चिमणी माझी मायारी हे राजूला कुटावे चिमणी माझी मायारी हे राजूला कुटावे लग्न झाल्या वरदान बैला परवा घरी लग्न झाल्या वरदान बैला सासरे घरी लग्न झाल्या वरदान बैला नवऱ्या घरी हे भाऊ बरोबर जातो बैला अंगणात अंगणात हे बैला भावाला कशी पाठीला पडतून बैला भावाला कशी पाठीला पडतून बैला भावाला कशी पाहायला पडतून भाऊ बरोबर जातो बैला अंगणात बैला भावाला कशी पाठीला पडतून बैला भावाला कशी पाहायला पडतून बैला भावाला कशी पाहायला पडतून हे जात मुलाची कैरी आपल्या घरी हे जात मुलाची कैरी आपल्या घरी लग्न झाला वरदान बैला बऱ्या घरी लग्न झाला वरदान बैला बऱ्या घरी लग्न झाला वरदान बैला सासरे घरी हे चिमणी माझी बाहेर हे राजूला कुटावे चिमणी माझी बाहेर हे राजूला कुटावे लग्न झाल्या वरदान बैला बऱ्या घरी लग्न झाल्या वरदान बैला सासरे घरी लग्न झाल्या वरदान बैला सगळ्या घरी हे मला कमला बैल विचारे लग्न झाल्या वरदान बैला बऱ्या घरी लग्न झाल्या वरदान बैला बऱ्या घरी लग्न झाल्या वरदान बैला सासरे घरी सांगना देवी